तो मरणार आहे, परंतु कीर्तिमय होईल. मराव परी कीर्ती रूपे उराव अशी संताची ग्वाही. एकदा जीव निघून गेल्यावर आणि पुन्हा कधी मिळणार नाही. मराव परी कीर्ती रूपे उरावं अशी संताची ग्वाही. एकदा हा जीव निघून गेल्यावर पुन्हा कधी मिळणार नाही. मग जीवन हे अनमोल आहे. वा वा, तो जीवन हे अनमोल आहे, याची किंमत कोणी देणार नाही. आणि एकदा हे शरीर निर्जीव झाल्यावर याला कोणी विकर घेणार नाही. शरीर निर्जीव झाल्यावर याला कोणी विकर घेणार नाही. म्हणून शरीर हे छोट ठेवा. तो शरीर हे छोट ठेवा, शुद्ध ठेवा, नित्य करून देवाचा ध्यास. आधी कीर्ती तुमची अमर होईल आणि सुटल चंद्रना परिवास. कीर्ती तुझी अमर होईल, सुटल चंदना परिवास. शरीर हे स्वच्छ ठेवा, शुद्ध ठेवा, नित्य करून देवाचा ध्यास. कीर्ती तुमची अमर होईल, सुटल चंदना परिवास. आणि जर नाही असं केलं तर काय होईल बघा. तो निंबाचे खोड किती घासा, तो निंबाचे खोड कितीही घासा, चंदनाचा सुगंध येणार नाही. आणि तुम्ही जर करून निंबासारखे झाले तर तुमचं नाव कोणी घेणार नाही. तुम्ही जर करून निंबासारखे झाले तर तुमचं नाव कोणी घेणार नाही. प्रात गई सो प्रात गई. प्रात गई सो प्रात म्हणजे सकाळ. प्रात गई सो प्रात गई, वो प्रार्थना वापस आती है. आज रात गई सो बीत गया, सो बीत गया. रात गई सो प्रात गई, प्रार्थना वापस आती है. वो रात गई सो रात गई, वो रातना वापस आती है. दुसरी रात येईल, परंतु आजची रात नाही येणार. प्रात गई सो प्रात गई, प्रार्थना वापस आती है. आज रात गई सो रात गई, वो रातना वापस आती है. प्रार्थना वापस आती है. तो बात गई सो बात गई. जे आपल्या मुखातून जरा आपली गोष्ट निघून गेली, कोणासोबत समजा काही गलत शब्द बी निघली असेल ते वापस येणार नाही. तो बात गई सो बात गई, वो बात ना वापस आती है. आज बारात गई दुल्हन लेकर, वो बारात ना वापस आती है. बारात गई दुल्हन लेकर, वो बारात वापस आती है. रात गई सो रात गई, प्रार्थना वापस आती है. रात गई सो रात गई, वो रात न वापस आती है. बात गई सो बात गई, वो बात न वापस आती है. अरे बारात गई दुल्हन लेकर, वो बात न वापस आती है. तो बात गई तो बात गई, ये तकदीर का शिकवा क्या करे. अगर बोलून दिलं तकदीर का शिकवा का करना हो. ये तकदीर का शिकवा क्या करे. वो तीर कमान से निकल गया, उसका पीछा कौन करे. वो तीर कमान से निकल गया, उसका पीछा कौन करे. तीर म्हणजे मन आहे. अगर कमानीतून किसला आपण तर निघून गेला तीर, कोण जाईल त्या तीराजवळ आणण्यासाठी नाही. म्हणून एक चुडा या ठिकाणी पेश करीत आहोत. कधी कधी गायनामधून काही चुका होतात, तरी लक्ष देऊन ऐका बंधूंनो. त्या द्वापारामध्ये कृष्ण नांदितो, त्या गोकुळामध्ये कृष्ण नांदितो. आजी बहु आनंदानं, त्या गोकुळामध्ये कृष्ण नांदितो बहु आनंदानं. त्या गोकुळामध्ये कृष्ण नांदितो आजी बहु आनंदानं. व मातेच्या उसण्यासाठी देवाने घेतलं लहानपण. या मातेच्या उसण्यासाठी देवाने घेतलं लहानपण. मातेच्या उसण्यासाठी देवाने घेतलं लहानपण.
उतण्यासाठी देवाने घेतले लहानपण गा. मातेच्या उतण्यासाठी देवाने घेतले लहानपण. मातेच्या उतण्यासाठी देवाने घेतले लहानपण. मातेच्या उसण्यासाठी देवाने घेतले लहानपण. पाहून घेतले 7 पुत्र मारले देवकीचे. त्या 7 पुत्राचा बदला घ्यासाठी आणि मथुरेमध्ये आला आणि रात्रभर मुक्काम केलं. म्हणून काय झालं बघा. अहो वैराग्याचे सोंग ठेवून, वैराग्य म्हणजे कसाराचं सोंग घेतलं परमेश्वरानं. श्रीकृष्ण भगवंत आणि बलराम दोघेही भाऊ आले. अंगामध्ये अंगारका टाकला, फेटा गुंडाळला आणि कसाराचा फेटाला आपल्या डोक्यावर घेतला आणि मथुरेमध्ये आले. आणि काय झालं बघा. वैराग्याचे सोंग ठेवून अहो देव निघाले भगवान आणि कंसाच्या नगरामध्ये देवाने हे केले व मुक्काम. या कंसाच्या नगरामध्ये देवाने केले का मुक्काम. या कंसाच्या नगरामध्ये देवाने केले व मुक्काम. या कंसाच्या नगरामध्ये देवाने केले व मुक्काम. या कंसाच्या नगरामध्ये देवाने हे केले व मुक्काम. या कंसाच्या नगरामध्ये देवाने केले का मुक्काम. रात्रभर त्या नगरामध्ये मुक्काम केलं.